अरु तू काय विचार केलायस रिसेप्शन बद्दल? म्हणजे मला असं वाटतं की आपण एखादं 5 स्टार हॉटेल वगैरे बुक करूया. शंतनू तुझा भाऊ आहे किंवा माझा मेहुणा होता हे महत्वाचं नाहीये, तो आत्ता सरंजामींचा जावई आहे हे महत्वाचं आहे. बापरे, एवढं सोनं बाप जन्मात कधी पाहिलं नव्हतं. हे एवढं सोनं फक्त रेशमचं? अरे आता रेशमचं म्हणजे माझंच झालं की. वा वा, चांगलं आहे शंतनू शेठ, आज खरे शेठ झालात. तुम्हाला न सांगता मी आबांची तस्वीर आणली आहे. म्हणजे मला राहवलं नाही म्हणून मी तुम्हाला. अरु ठीक आहे, त्यात एवढं विचारण्यासारखं काय? अरु एवढी कसली काळजी वाटते तुला? दादा दादाही म्हणतेस आणि काळजी वाटते तुला. अरु शंतनू तुझा मोठा भाऊ आहे, लहान नाही. म्हणूनच तर काळजी वाटतेय ना. लहान भाऊ असता तर कान पिरगळता आला असता. आता तर तो इतका मोठा झालाय की काही करूही शकत नाही त्याला. अरु तुला जसं शंतनूची काळजी वाटते ना, तसंच मला माझ्या बहिणीची रेशमची काळजी वाटते. पण दिग्विजय, काळजी फक्त रेशमची नाहीये, या घराच्या सुखाची पण आहे. आणि मला पूर्ण कल्पना आहे माझा दादा कसा आहे याची. आणि सरंजामींच्या घरच्या भिंती किती मजबूत आहेत ना याची जाणीव मला आहे. त्यांनी काय केलं तरी ते सांभाळून गेला. मी खंबीर आहे. रेशमच्या सुखाच्या आड जोपर्यंत शंतनू येत नाही ना, तोपर्यंत मी त्याचे सगळे लाड पुरवेन. शंतनू नावाचं प्याद घरात आणलंस, गुड. सून तर नाचली नाही, पण सुनेचा भाऊ नक्की नाचेल. सांगेन त्या तालावर नाचेल. आणि एकदा तो नाचायला लागला की सुनेला नाचवायला वेळ लागणार नाही. पद्मिनी ताई, आत ये. राधिका, ये ना. पद्मिनी ताई, आज मला तुमच्याशी खूप बोलायचंय. मुलीचं लग्न हे तिच्या आईसाठी किती महत्वाचं असतं हे फक्त एक आईच जाणू शकते. म्हणून हा छोटासा आहे एका आईकडून. वेडी आहेस का? असं थँक्यू म्हणून तू आम्हाला पर्क करतेस. राधिका, ही दुसरी साडी कोणासाठी आहे? ही साडी अरुंधतीसाठी. अरुच्या भावाशी रेशमचं लग्न झालंय, त्यामुळे रेशमच्या सासरचा मान हा अरुंधतीचाच आहे. म्हणून तिच्यासाठी ही साडी घेऊन आले. आमच्या दोघींसाठी एकाच किमतीच्या, एकाच डिझाईनच्या सारख्याच साड्या आणल्यास. आमची तुलना त्या दीड दमडीच्या अरुंधतीशी केलीस राधिका. आम्हाला समजावण्याच्या भानगडीत पडू नकोस राधिका. आमची आणि अरुंधतीची तुलना केलीस ठीक आहे, पण अरुंधती आणि रेशमची तुलना करू नकोस. अरुताई, ते शंतनू बाबांना लग्न केलं म्हणे. मला काही त्यानं सांगितलं नाही, पण काल त्याचा फोन आला होता. काहीतरी विचित्रच बडबड करत होता. सोन्याची अंडी काय, कोंबडी काय. दाजी, तुम्ही ऐकलंय ते खरंय. दादानी लग्न केलंय. माझ्या धाकट्या नंदेशी, रेशमशी लग्न केलंय. आता तो सरंजामेंचा जावई झालाय, म्हणजे घर जावई. आज आबा असते तर त्यांना हे अजिबात आवडलं नसतं. शंतनूचं घर जावई होणं हे त्यांना कधीच खपलं नसतं. थोरल्या मालकाने काय काय स्वप्न बघितली होती, पण आता दुःख तर आत्ताही होणारच आहे आबांच्या आत्म्याला. आता फक्त त्यांच्या आत्म्याला शांती लाभो एवढेच मागणं आहे.